नमस्कार, मी सौ अश्विनी देवस्थळी. माझी सून सौ अनिशा देवस्थळी ही स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट आहे, म्हणजे स्पीच थेरपिस्ट आहे. अनिशाचं लग्न होऊन ती आमच्या घरी येईपर्यंत आम्हाला स्पीच थेरपीबद्दल विशेष काही माहिती नव्हती. पण आता तिच्या सहवासात आल्यावर आम्हाला कळतंय की हे किती इंटरेस्टिंग फील्ड आहे. या फील्डबद्दल आपण अजून अधिकाधिक माहिती करून घेऊया अनिशाकडून. अनिशा, तू स्पीच थेरपीचं शिक्षण कुठे घेतलंस आणि तू हे फील्ड का निवडलंस? हे 12वी नंतरचा कोर्स आहे, 6 वर्षाचा. बॅचलर्स 4 वर्षाचा आहे आणि मास्टर्स 2 वर्षाचा आहे. आम्ही केलेलं आमच्या बॅचपर्यंत हे इन इंडिया ड्युअल डिग्री होती, ऑडिओलॉजी आणि स्पीच थेरपी. आणि आता फ्रॉम द पास्ट 3 to 4 years ही सेपरेट झाली आहे. यू कॅन डू स्पेशलायझेशन इन आयदर ऑडिओलॉजी और स्पीच थेरपी. सो मी बॅचलर्स आणि मास्टर्स 6 वर्षाचा कोर्स असं दोन्ही केलं आहे इन ड्युअल डिग्री ऑडिओलॉजी अँड स्पीच थेरपी फ्रॉम भारती विद्यापीठ पुणे. सो 12वी नंतर मला एवढं माहिती होतं नक्कीच की मला बायोलॉजीमध्ये काहीतरी करायचं आहे आणि MBBSला नाही जायचं आहे, कारण की ते खूप जास्त रिगरस मोठं, like it's for too many years and I don't want to put those many years into that. So पण बायोलॉजी करायचं होतं आणि काहीतरी वेगळं करायचं होतं. सो माझा काका इज अन ENT इन पुणे. सो आय आस्क्ड हिम की असं काहीतरी तुला माहिती आहे का, कॅन यू गाईड मी? सो ॲट द सेम टाईम जेव्हा मी जॉईन झाले तेव्हा आमचं कॉलेज वॉज जस्ट 4 years old. सो माझ्या काकांनी आणि आमच्या प्रिन्सिपलनी मिळून ही फील्ड आमच्या म्हणजे भारती विद्यापीठमध्ये इंट्रोड्यूस केली. सो दे स्टार्टेड द कॉलेज टुगेदर. सो ही इंट्रोड्यूस्ड मी टू दिस फील्ड आणि तो म्हणला तू एकदा कॉलेजमध्ये जाऊन बघ तिथे काय होतं, कशा प्रकारचे पेशंट्स येतात, टॉक टू द प्रोफेसर्स, आणि तुला आवडलं तर देन यू कॅन गो अहेड विथ इट. सो मी जेव्हा तिथे गेले, मला मुलांबरोबर राहायला खेळायला आवडतं. सो देर वर अ लॉट ऑफ किड्स देअर आणि इट ऑल्सो हॅड बायोलॉजी विच आय लाईक. सो आय चोज द फील्ड अँड आय डिसाइडेड टू गो अहेड विथ इट. ओके, एक्सलंट. काका म्हणजे डॉक्टर विक्रम ओक. ओके, विक्रम काका. ओके, ग्रेट. एक स्पीच थेरपिस्ट साधारणतः कुठल्या प्रकारच्या केसेस हँडल करतो इन जनरल? ओके, सो ॲक्च्युली जेव्हा स्पीच थेरपी असं म्हटलं जातं तेव्हा लोकांचं ओपिनियन इज व्हेरी स्पेसिफिक टू स्पीच. म्हणजे हे लँग्वेजेस शिकवत असतील किंवा कसं इंग्लिश कसं बोलायचं हे शिकवत असतील. आम्हाला असे फोनही येतात की तुम्ही इंग्लिश बोलायला शिकवता का? बट दॅट्स नॉट जस्ट वॉट अ स्पीच थेरपिस्ट डज. देर इज अ लॉट मोर टू इट. सो वी डील विथ किड्स अँड अडल्ट्स बोथ. सो एक 3 yearsचं मूल टू एक 60 to 70 years ची व्यक्ती. सो वी डील विथ द एंटायर रेंज ऑफ पॉप्युलेशन. सो इन जिरियाट्रिक किंवा अडल्ट पॉप्युलेशन जे डिसऑर्डर्स युजली आम्ही डील करतो आर वेन इंडिव्हिज्युअल्स हॅव स्वॉलोईंग डिफिकल्टी. सो गिळायला त्रास असतो बिकॉज ऑफ एज, बिकॉज ऑफ स्ट्रोक, बिकॉज ऑफ मेनी अदर रिझन्स. ऑल्सो इंडिव्हिज्युअल्स हू हॅव मेमरी प्रॉब्लेम, डिमेन्शिया किंवा अल्झायमर्स ज्यांना असतो. सो कॉग्निशन किंवा मेमरीवरती काम करणं इज डेल्ट विथ बाय अ स्पीच थेरपिस्ट. ऑल्सो डिसऑर्डर्स लाईक पॅरालिसिस, व्हॉइस डिसऑर्डर्स इन सिंगर्स किंवा ट्रान्सजेंडर्स, त्यालाही स्पीच थेरपिस्ट हेल्प करतात. अपार्ट फ्रॉम दॅट व्हेरियस अदर डिसऑर्डर्स जिथे फॉर एक्झाम्पल हिअरिंग लॉस असतो बिकॉज ऑफ एज, पॅरालिसिस असतं. So all these disorders are also dealt by a speech therapist. Now coming to the pediatric population kiva kids. So in that we deal with kids having mental retardation, Down syndrome, learning disabilities like dyslexia, stuttering or stammering, misarticulations, bobda bolto. So all that is dealt by a speech therapist. In addition to this, other disorders like cerebral palsy जिथे since birth मुलाच्या मसल्समध्ये weakness असतो. Also, so with respect to this, I got a chance to train Anushka Sharma in her movie Zero. So that was a great experience. So those kind of disorders where there is paralysis and there is weakness in muscles is what a speech therapist deals with. And I
myself specialize in dealing with kids who have autism spectrum disorder, who have dyspraxia, who have sensory processing disorders, and who have feeding difficulties because of all these disorders. So there is a lot to speech therapy, and these are a few disorders to enlist which we work on. ओके, व्हेरी इंटरेस्टिंग. आपल्याला खरोखरच कल्पना नव्हती की एवढ्या सगळ्या स्पेक्ट्रममध्ये स्पीच थेरपिस्ट डील करू शकतो. मग तुला जास्ती काय करायला आवडतं? म्हणजे तू ॲडल्टमध्ये जास्ती तुझं काम करतेस की पिडियाट्रिकमध्ये? सो मी म्हणजे मला मुलांबरोबर काम करायला आवडतं. दॅट्स वाय आय चोज दिस फील्ड. सो सिन्स द फर्स्ट इयर माय इंटरेस्ट वॉज इन वर्किंग विथ किड्स, आणि in that too I work with specific population. मी ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर, डिस्प्रॅक्सिया, सेन्सरी प्रोसेसिंग डिसऑर्डर या मुलांबरोबर काम करते. सो बेसिकली टू जस्ट टेल यू इन शॉर्ट की हे वर्ड्स टर्मिनॉलॉजीज काय आहेत. सो ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरमध्ये वेन यू सी द चाइल्ड, तुम्हाला त्याच्यात फिजिकली काही इश्यू नाही वाटणार. यू विल नॉट नॉर्मलच दिसतो. काही इश्यू नसतो इन ऑटिझम स्पेक्ट्रम किंवा डिस्प्रॅक्सिया किंवा सेन्सरी प्रोसेसिंग डिसऑर्डर किंवा अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्ह डिसऑर्डर. ह्याच्यात मुलांना काही दिसायला काही नाही आहे. बट देर आर व्हेरी मेनी अदर थिंग्स विच डू गेट अफेक्टेड, लाईक त्यांचं अटेन्शन टू थिंग्स दॅट आर हॅपनिंग इन द सराउंडिंग हे खूप कमी असतं. सो ते लक्ष नाही देत की बाकीचं त्यांच्याशी काय बोलतायत किंवा बाकी एकमेकांशी काय बोलतायत, या गोष्टींकडे त्यांचं लक्ष नसतं. अँड हे नसतं इज ऑल्सो बिकॉज ड्यू टू मेनी अंडरलाईन प्रॉब्लेम्स, लाईक आपले जे 5 सेन्सेस बेसिक सेन्सेस असतात ते जेव्हा ब्रेनमध्ये प्रोसेस होतात ते एका पर्टिक्युलर लेवलला प्रोसेस होतात, आणि देन द ब्रेन वर्क्स ऑन इट आणि त्या सगळ्याला न्यूट्रलाइज करतं अँड देन प्रोसेसेस इट. पण या मुलांमध्ये तो सेन्सचं जे प्रोसेसिंग आहे इन द ब्रेन ते अफेक्टेड असतं. सो इफ कुकरच्या शिट्टीचा आवाज आपल्याला येतो जो लाऊड असतो, पण आपलं ब्रेन त्याला माइल्ड करून टाकतं आणि आपल्याला ते एवढं वाटत नाही. पण रिॲक्ट नाही होत त्याला. इवन इफ वी आर डुईंग सम अदर वर्क आणि ते बाजूने आलं तर आपण दोन्ही गोष्टी एका वेळेला प्रोसेस करू शकतो अँड वी आर फाईन विथ इट. पण जेव्हा या मुलांना तो आवाज येतो तेव्हा त्यांच्या ब्रेनला ते करता येत नाही, आणि सो तो आवाज आपल्याला समजा 10% वाटतो तो त्यांना तो 90% वाटतो, अँड दे रिअली कॅनॉट प्रोसेस हँडल इट. सो त्याच्यामुळे त्यांची रिॲक्शन येते. कधी कधी ते कानावर जोरजोरात मारून घेतात किंवा स्वतःला ओरबाडतात. सो ऑल ऑफ दिस हॅपन्स बिकॉज ऑफ सम अंडरलाईन प्रॉब्लेम. लाईकवाईज त्यांना मोशन इश्यूज असतात. सो इन दीज किड्स यू विल सी की पेरेंट्स कंप्लेंट करतात आम्हाला की तो पूर्ण वेळ फक्त उड्या मारतो किंवा पळत असतो घरभर, एका जागेवर बसत नाही, थकत नाही, दमत नाही, रात्री त्याला झोप नाही लागत. बिकॉज म्हणून त्यांना त्यांची ती एनर्जी कुठेतरी म्हणजे युटिलाइज झाली पाहिजे म्हणून पेरेंट्स त्यांना 10 क्लासेसला घेऊन जातात, लाईक स्विमिंग, ड्रॉइंग, जिमनॅस्टिक्स, डान्स एक्सेट्रा एक्सेट्रा, की त्यांची ती एनर्जी जायला पाहिजे. बट तरीही ती एनर्जी नाही सगळी हे होत. सो दॅट्स बिकॉज ऑफ अंडरलाईन कॉज की द ब्रेन इज नॉट प्रोसेसिंग द मोशन प्रॉपरली, बिकॉज वेन दे रन दे आर सीकिंग मोशन, त्यांना मोशन हवं आहे, दॅट्स वाय दे रन. आपल्या ब्रेनला आपलं जेवढं मोशन असतं ते प्रोसेस होतं अँड द ब्रेन इज ओके विथ इट, बट इट्स नॉट द सेम इन देअर केस. सो अशा मुलांना युजली असं टॅग केलं जातं की हा वेडा आहे, ह्याला काही कळत नाही, पण इट्स नॉट द केस. इट इज बिकॉज ऑफ अंडरलाईन प्रॉब्लेम्स. ऑल्सो ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर मधली मुलं, काही मुलं खूप जास्त इंटेलिजंट असतात, त्यांचा IQ खूप चांगला असतो काही एका पर्टिक्युलर एरियामध्ये, पण त्यांना सोशल डेफिसिट्स असतात. म्हणजे दे कॅनॉट कम्युनिकेट विथ अदर्स, दे कॅनॉट यूज लँग्वेज टू कम्युनिकेट. सो कम्युनिकेशन किंवा आपण त्याला प्रॅग्मॅटिक्स म्हणतो हे त्यांच्यात अफेक्टेड, सोशल कम्युनिकेशन अफेक्टेड असतं. आय कॉन्टॅक्ट देत नाहीत, स्माइल करत नाहीत. सो हे खूप सिग्निफिकंटली दिसून येतं इन किड्स विथ ऑटिझम. तर मग आता अशा केसेस जेव्हा तुझ्याकडे येतात तेव्हा कशा प्रकारे ट्रीटमेंट असते? म्हणजे तुला त्याच्यामध्ये फक्त मुलाला ट्रीटमेंट
देतेस की त्याच्याबरोबर त्याच्या घरातल्या लोकांची पण इन्व्हॉल्वमेंटची आवश्यकता असते? कसं असतं ते तुझ्या? सो जेव्हा एक मूल आमच्याकडे येतं तेव्हा आजकाल अवेअरनेस वाढायला लागलाय. आजकाल पेरेंट्स खूप लक्ष देऊन बघायला लागलेत की माझं मूल लाईक बाय 3 years ऑफ एज बोलतंय का, किंवा किती बोलतंय, बाकीच्या मुलांशी कम्पेअर टू काय आहे. सो हा खूप मायन्यूट अवेअरनेस वाढायला लागल्यात म्हणून पेरेंट्स स्वतः ते ऑब्झर्व करून यायला लागलेत. सो इफ दे डोंट कम टू अस वी कांट रीच आउट टू देम. सो that awareness in parents is very important. So they are the ones who are going to get them and then they are going to diagnose. So या मुलाच्या डेव्हलपमेंटमध्ये सगळ्यात मोठा रोल पेरेंट्सचा असतो. बिकॉज पेरेंट्स diagnose actually see the problem and they get them to us. And when any parent gets the child to me, I tell them की मी तुमच्या मुलाला आठवड्यातनं 2 दिवस 45 मिनिट्ससाठी बघणार आहे आणि त्यात मी काही मिरॅकल नाही घडवून आणू शकत. सो माझा जॉब आहे टू ट्रेन यू म्हणजे ट्रेन द पेरेंट्स टू बी द चाइल्ड्स थेरपिस्ट. सो दॅट इज माय जॉब. सो मी तुम्हाला इथे त्या 45 मिनिट्समध्ये ट्रेन करणार आहे की तुम्ही त्याला कशी थेरपी घरी द्यायची. कारण की तुम्ही 24/7 त्याच्याबरोबर असता अँड यू नो युअर चाइल्ड द बेस्ट बेटर देन मी. सो यू कॅन डू जे मी नाही करू शकत. सो मी तुम्हाला ट्रेन करणार अँड इफ द पेरेंट्स डू फॉलो दॅट मुलामध्ये खूप इम्प्रूव्हमेंट होते. सो पेरेंट्स आर अ की रोल इन द एंटायर process and I would like to say it's a team working together. Absolutely. It's not just the speech therapist, not just the parents, it's the occupational therapist, the physiotherapist, the psychologist if need be, the dietitian, the developmental pediatrician, the pediatrician, the teachers in school. So everyone is working together on the child so that he gets integrated into the society and the society accepts him. So that's what we all are working towards. ओके, ग्रेट. खरंच खूप छान इन्फॉर्मेशन तू सांगितलीस. ह्या तुझ्या सगळ्या ज्या जर्नीमध्ये म्हणजे तू आता जेव्हापासून प्रॅक्टिस सुरू केलीस आणि आतापर्यंत तुझी एखादी अशी एकदम खूप आवडती किंवा अशी ज्यांनी तुला असं समाधान वाटतंय विच इज क्लोज टू युअर हार्ट अशी एखादी केस आम्हाला सांगशील? So I had a child who came to me with the parents complaining at the age of 2.5 years कि the child is not speaking a word. तिला फूड ची भीती वाटते. अरे बापरे. आणि ती कुठच्याही अशा टेक्स्चरला लाईक बनाना किंवा क्ले किंवा सँड किंवा वरण भात अशा टाईपच्या टेक्स्चरला तिला हात नाही लावायला आवडत. सो दॅट वॉज द कंप्लेंट दे केम टू अस विथ. आय कॉन्टॅक्ट नव्हता. सो कोणी बोललं तर ती आजूबाजूला बघायची. सो मग पूर्ण असेसमेंट केली आणि मग असं कळलं की शी हॅज ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर विथ सम सेन्सरी प्रोसेसिंग इश्यूज. सो मग वी स्टार्टेड वर्किंग ऑन हर अँड ॲज आय सेड द होल टीम स्टार्टेड वर्किंग. अँड मग पण तिला काही चालण्यात किंवा असं काही मसल्समध्ये तिच्या विकनेस वगैरे काहीही नव्हतं. फिजिकली शी वॉज ऑलराईट. सो मग आता सगळ्यात पहिले ते होते बेंगॉली. सो एक खूप मोठा प्रश्न होता आमच्या समोर की बेंगॉली शिकव भाषा. हा बऱ्याच पेरेंट्सचा इश्यू असतो की बेंगॉली घरात आजी आजोबा पण होते. सो ते फक्त बेंगॉली बोलायचे. सो बेंगॉली बोलायचं की हिंदी बोलायचं की मराठी बोलायचं की इंग्लिश बोलायचं, हा इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये सगळ्यात मोठा प्रश्न असतो. कारण की एव्हरी वन लाईक द स्कूल प्रेशरायझेस इंग्लिश शिकवा, घरी बेंगॉली आहे, प्लस मुलांबरोबर गेलं की हिंदी बोलायला लागतं. सो मग वी केम टू अ कन्क्लुजन की आपण इंग्लिश घेऊया ॲज अ लँग्वेज. कारण की ग्रँडपेरेंट्सना थोडंफार ते इंग्लिशमध्ये त्यातल्या त्यात दे वर नॉट कम्फर्टेबल विथ हिंदी मराठी. इंग्लिश वॉज कम्फर्टेबल कारण की मुलाला पॅसिव्हली जी लँग्वेज कानावर पडते, नॉट डिरेक्टली टॉकिंग टू द चाइल्ड, पण आई वडील बॅकग्राऊंड मध्ये जे बोलतात तेव्हा जे मूल ऐकतं ती लँग्वेज ब्रेन मध्ये सगळ्यात जास्त चांगली प्रोसेस होते. सो वी सेड की इंग्लिश चालू करूया, बट ओनली ऑन वन दिस थिंग की तुम्ही सगळ्यांनी इंग्लिश मध्येच बोलायचं. फोनवरती पण बोलाल
आणि द चाइल्ड इज प्लेइंग इन द बॅकग्राऊंड, स्टील यू हॅव टू टॉक इन इंग्लिश. सो दे अग्रीड. मग स्कूलमध्ये इंग्लिश होतं. सो देन वी स्टार्टेड ट्रेनिंग हर इन इंग्लिश. मग ते एक डिसिजन घेतला. देन आधी टेक्स्चरचा इश्यू होता. सो आम्ही तिला खूप ओव्हर एक्सपोज केलं टू ऑल द डिफरंट काइंड्स ऑफ टेक्स्चर. सो आम्ही लिटरली वरण भातामध्ये तिला शेप्स खूप आवडायचे म्हणून शेप्स टाकायचो आणि त्यातनं बाहेर काढायला लावायचो. सो अशा वेगळ्या वेगळ्या टेक्स्चरवर आम्ही ते गेम्स घ्यायचो. मग ते यायला लागलं. मग वेन एव्हर वी स्टार्ट वर्किंग ऑन भाषेचं अंडरस्टँडिंग, कारण की भाषा समजली नाही तर बोलणार. मग अंडरस्टँडिंग वाढवलं. मग अंडरस्टँडिंग वाढवल्यावर हळूहळू थोडे वर्ड्स यायला लागले. पण मग कळलं की हे वर्ड्स क्लिअर नाही आहेत. मग वर्ड्स क्लिअर का नाही आहेत? तिचे इकडचे मसल्स तर वीक नाही आहेत. ते चेक केलं, ते नव्हते. सो टंग, जॉ, मसल्स मध्ये काही इश्यू नाही आहे. सो अजून टेस्ट केले तर कळलं तिला कदाचित डिस्प्रॅक्सिया आहे. सो डिस्प्रॅक्सिया इज अ व्हेरी नाईस डिसऑर्डर इन अ वे की इट इज सो कॉम्प्लेक्स की तुम्ही जेव्हा त्याच्याबद्दल विचार करता, लाईक यू रिअली डोंट नो हाऊ इट हॅपन्स. सो पेरेंट्सना कळत नव्हतं की बाकी आता हिला समजतंय तरीही का नाही बोलत आहे, मग क्लॅरिटी का नाही आहे. सो काय होतं डिस्प्रॅक्सियामध्ये इज ब्रेनमध्ये आपले खूप सेंटर्स असतात. देर इज वन सेंटर जिथे लँग्वेज समजते ज्या सेंटरला. सो फॉर एक्झाम्पल कमांड दिली की हात वर कर. सो मुलाला ती कमांड कळली आपल्या ब्रेनला की हात वर कर सांगितलं, ह्याचा अर्थ काय होतो ते ब्रेन इमॅजिन करतं, ते कळतं, ते प्रोसेस होतं. मग ब्रेन हे जे आहे समजलेली कमांड मोटार प्लॅनिंग म्हणून सेंटर असतं, त्याला देतो की हात वर करायला सांगितलेत तर तू आता प्लॅन कर की कशी ही मुवमेंट होऊ शकते. मग मोटार प्लॅनिंग सेंटर ते प्लॅन करतं की हात वर करण्यासाठी हँडचे मसल्स असे मूव्ह झाले पाहिजेत आणि मग ते असं रेज होईल. सो हे प्लॅन झाल्यावरती तशी कमांड ती त्या मसल्सना जाते आणि मग मसल्स मूव्ह होतात. पण या मुलांमध्ये मसल्स बरोबर आहेत, मसल्समध्ये काही इश्यू नाही आहे आणि लँग्वेजचं अंडरस्टँडिंग पण आहे, पण मोटार प्लॅनिंग होत नाहीये. सो आता तिच्या केसमध्ये प्लॅनिंग प ब म, सो लिपच्या वर्ड्सचं प्लॅनिंग होत होतं पण टंगच्या वर्ड्सचं प्लॅनिंग होत नव्हतं. सो ती प ब म असलेले शब्द बोलायची, पण बाकी त क ग असलेले शब्दाची क्लॅरिटी काही नव्हती. नो क्लॅरिटी. मग आम्ही तिच्या त्या टंगच्या मुवमेंटच्या प्लॅनिंग वरती काम केलं, टंग आणि जॉ. मग ते काम करून करून त्याची क्लॅरिटी आली. आणि पण नंतर मग अजून एक इश्यू आला की ती सगळी लँग्वेज, बेसिक लँग्वेज ती शिकली. नंतर जी कॉम्प्लेक्स लँग्वेज होती जसं की आन्सरिंग व्हाय क्वेश्चन्स, की हे असं का होतं, रिझनिंग, तर असे थोडेसे कॉम्प्लेक्स क्वेश्चन्सला ती इकोलेलिया करायची. म्हणजे जे आपण बोलू तेच रिपीट करणार. म्हणजे हे कुठे ठेवलंय तर ती बोलायची हे कुठे ठेवलंय. हाय XYZ तिचं नाव होतं तर ती पण बोलायची हाय XYZ इन्स्टेड ऑफ सेइंग द पर्सन्स नेम. सो इकोलेलिया आला. मग वी वर्कड ऑन इकोलेलिया. सो मग ते सॉल्व्ह झालं. मग क्वेश्चन बाय क्वेश्चन जेव्हा तिला ती अंडरस्टँडिंग अजून वाढवली तेव्हा तो, आणि मग टेक्निक्स वापरल्या ज्याने इकोलेलिया कमी होईल. मग इकोलेलिया कमी झाला. मग दॅट प्रॉब्लेम वॉज सॉल्व्ड. आम्हाला वाटलं अंडरस्टँडिंग वाढल्यावर फूड म्हणजे ती घ्यायला लागली, भीती कमी होईल. मग त्यानंतर तरीही ती नाही झाली. सो देन मी स्टार्टेड वर्किंग ऑन हर फीडिंग. मग खाण्यावरती तिला वेगळ्या वेगळ्या कन्सिस्टन्सीचे म्हणजे पेज, बनाना, बिस्किट, चिप्स सगळं 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 आधी गॉज मधनं फक्त घालून चू करायला लावायचे. मग टंगचे वगैरे एक्सरसाइजेस घेतले. मग ते चुईंग आलं गॉज मध्ये. मग हळूहळू गॉज मधलं थोडंसं फूड बाहेर काढायचो, थोडंसं जायचं ती बाहेर काढायची. मग तिला स्टोरीज दाखवले की हा बघ, हा लाईक आता आजकाल पेपर पिग वगैरे मुलांना आवडतं तर तो खातानाच्या स्टोरीज दाखवल्या वगैरे. असं काय काय करून तिची ती आधी भीती घालवली. मग तिला हातात घेऊन बघायला सांगितलं की बघ हे काही नाहीये, मग मी खातीये, मग आता तू खा, आई खाते. मग तिला चुईंग शिकवल्यानंतर तिची ती भीती घालवली आणि मग हळूहळू छोटे छोटे पीसेस करून केलं. बट लास्ट सेशनला आय रिमेंबर
आणि ही सगळी मुलं जेव्हा सिंगल सेशनला आमच्या बरोबर येतात, आमच्या बरोबर एक ग्रुप थेरपीसाठी पण येतात. सो तिथे 10 मुलांची थेरपी एकत्र होते, सो दॅट त्यांना एकमेकांशी कसं बोलायचं हे पण शिकवावं लागतं. सो ते शिकवलं, ते पण क्लिअर झालं. आणि लास्ट सेशनला आम्ही तिला पाणीपुरी खायला दिली. सो जेव्हा ती पाणीपुरी खाऊ शकली, म्हणजे पाणीपुरीमध्ये 2-3 कन्सिस्टन्सी एकत्र असतात, सॉलिड, लिक्विड आणि सेमी लिक्विड. सो आपल्याला इथे खायला डिफिकल्ट जातो. सो जेव्हा तिने ते खाल्लं, वी वर लाईक आता थेरपी आपण संपू शकतो. इवन ह्या प्रोसेसला किती वेळ लागला? ह्या प्रोसेसला 3 वर्ष लागली. 3 वर्षाची अथक मेहनत होती. आणि एका प्रॉब्लेम मधनं दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये तुम्ही जात होता, जो आधी माहितीच नव्हता की येईल तिला म्हणून. फॅन्टॅस्टिक. तुझंही पेशन्स सॉलिड आहे आणि पेरेंट्सही पेशन्स आणि बाकीचे टीम वर्कर्स तुझं सांभाळायला दिसले त्याच्यामध्ये. मग आता ती मुलगी नॉर्मल आहे का? आता ती मुलगी नॉर्मल आहे. म्हणजे आम्ही तिला आई ही आई असते हेही शिकवलेलं, किंवा हे फिंगर आहे, हा हँड आहे, हे सगळं आम्ही तिला शिकवलेलं, लाईक फ्रॉम बेसिक. आणि आता हर पेरेंट्स कम टू मी सेइंग की तिला स्कूलमध्ये बेस्ट परफॉर्मरचा अवॉर्ड. अरे वा, फॅन्टॅस्टिक. सो दॅट कॅन बी डन. पण 3 इयर्स नो कंप्लेन. आठवड्यातनं 2 वेळा ते आले म्हणजे आले. पावसाळा असू दे, काही ट्रेन्स लेट असू देत, काही असू देत, दे वर सो सिन्सिअर. आणि जे मी सांगायचे ते फॉलो करायचे आणि ते दुसऱ्या वेळेला झालेलं असायचं. म्हणजे ह्याच्यामध्ये जसं तुझं कॉन्ट्रीब्युशन आहे तेवढंच किंवा किंबहुना त्याच्यापेक्षा जास्ती पेरेंट्सचं कॉन्ट्रीब्युशन. आणि मला असं काय वाटतं की ह्या सगळ्यामध्ये सर्वात महत्वाचं असतं की पेरेंट्सना आपल्या मुलामध्ये काहीतरी लॅकिंग आहे आणि ते ट्रीट होऊ शकतं किंवा ते आपण ओपनली मान्य करून डॉक्टरांकडे जावं. हा ऍक्सेप्टन्स लेवल येणं हे अतिशय आवश्यक आहे. कारण ते जर का नाही आलं तर तुमच्यापर्यंत मुलं पोहोचूच शकत नाही. आणि अशी स्पीच थेरपी किंवा तिचे बाकीचे टीम मेंबर्सनी जसं एक्सप्लेन केले अनिशाने, तशा त्या टीम मेंबर्स पर्यंत मुलं जर का पोचली नाहीत तर आपल्या भारताचे हे भावी नागरिक आहेत आणि ते आपण चांगले घडवू शकणार नाही. कारण ह्या केसमध्ये 3 वर्षानंतर ही मुलगी व्यवस्थित झाली. इमॅजिन करा की हिला आणलंच गेलं नसतं तर आज त्या मुलीची अवस्था काय असते. ती असेटच्या ऐवजी एक लायबिलिटी बनून राहिली असती. टुमॉरो दिस गर्ल इज गोइंग टू बी अन असेट टू द सोसायटी अँड द नेशन. तर अनिशा, तुझ्या केसेस खूप आहेतच. आपण पुढच्या भागामध्ये मला वाटतं अजून एक म्हणजे आपण हे घेऊया, एक डिसऑर्डर घेऊया आणि त्याच्याबद्दल थोडंसं आपण डिटेलमध्ये बोलूया. तर आजच्यासाठी आता इथे एवढंच पुरे. थँक्यू व्हेरी मच.